मनसे पदाधिकाऱ्याच्या मुलाची दारू पिऊन मराठी इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ। दारू पिऊन गाडी चालवत असलेल्या राहिल शेखमुळे गाडीचा अपघात झाला। सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर राजश्री मोरे यांचा आरोप आहे। माझी गाडी ठोकलीस ना, असा उघडा तू कुठे चालला होतास? हे मनसे तुम्ही हे तू कुठला मनसेवाला आहेस? कुठला आहे? शिवसेनावाला आहे? मनसे लोक तुम्ही लोक मराठी शिकवता ना रे लोकांना? मी कोण आहे? माझा बाप महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आहे। तुझा बाप महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे? हा कोण? मनसेवाले? हा अच्छा, आणि तू दारू पिऊन माझ्या गाडीवर चढणार, गाडी अरे ठोकणार? काय अच्छा, तू मला शिव्या देतोयस? हा दे शिव्या दे। गाडीला ठोकलं का? तू माझ्या गाडीला का ठोकलं? काही माफ कर। मग तू आता बोललास माझा बाप कोण आहे? अरे काय मी तुम्हाला अरे मी थोडासा परप्रांती लोकांना साथ दिला तर काल 200 लोक माझ्या अंगावर आले। आज तू माझी गाडी ठोकतोयस, आपल्या बापाची धमकी देतोयस। तुम्हाला माफ करा ना। माफी नकोय। तू दारू पिऊन गाडी का चालवतोयस? काही सांगा तू दारू पिऊन गाडी का चालवतोय? चुकी झाली। दारू पिऊन गाडी का? अरे चल ठीक आहे, तू माझ्या गाडीला ठोकलास, कोणी तुझ्या गाडीच्या खाली येऊन गेलं असतं तर? जेव्हा माझ्यावर अत्याचार झाला आहे 2 दिवस अगोदर, तर साहेबांनी कमीत कमी बोललं तरी पाहिजे होतं की तुम्ही एका मराठी मुलीला का टार्गेट करताय? आपल्या आईला, आपल्या घरातल्या बापाला माहित असतं की माझा मूल काय करतोय। तसंच हे आज आपले राज ठाकरे जे आहेत, हे आज हे मनसेचे आई बाप आहेत, त्यांना सर्व काही माहित आहे। साहेबांनी माझ्यासाठी का नाही बोलले? जावेद शेख हे आमचे पदाधिकारी आहेत। त्यांचा मुलगा आमच्या पक्षातल्या कुठल्याच पदावर नाही किंवा त्याचं प्राथमिक सदस्यत्व देखील मनसेत नाही, आणि त्यांनी जे काही कृत्य केले त्याचं समर्थन देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेना करणार नाही। कायद्यात ज्या काही गोष्टी असतील त्यात कायदेशीर त्याच्यावर कारवाई व्हावी, पोलिसांनी योग्य ती कारवाई त्याच्यावर करावी, ही आमची देखील मागणी आहे। सो या प्रकरणाची महाराष्ट्र नवनिर्माण सेना या प्रकरणाचं कुठल्याही प्रकारचं समर्थन करत नाही, आणि जो मुलगा आहे राहिल त्याचं देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही आहे।